काळाकुट्टा अंधार आणि त्या अंधारातून तो धावत होता. धावता धावताच त्याने मागे वळून बघितले. डोक्यावर काळी हॅट, उंच पुरा तो असा व्यक्ती त्याच्याकडेच येत होता. पण तो त्याला पकडण्यासाठी जास्त धावपळ करत नव्हता. जणू त्याला खात्री होती की समोरच्याची आता त्याच्यापासून सुटका नव्हतीच. क्षणात ठो असा आवाज झाला. त्या हॅटवाल्याने गोळी झाडली होती आणि ती त्याच्या पायाला लागली. ओरडत तो पडला. वेदना, भयान वेदना. त्याच्या पाठीवर कोणीतरी पाय ठेवला. अर्थात त्या हॅटवाल्यानेच ठेवला असणार. त्याने जोरात पाय त्याच्या डोक्यावर हाणला आणि तो बेशुद्ध झाला. थंडगार पाण्याचा सबकारा बसताच तो शुद्धीवर आला. तेव्हा तो खुर्चीवर बसलेला होता, हातपाय बांधलेले. समोर तो हॅटवाला उभा होता. सांग, ते आहे तरी कुठे? त्याने विचारले. काय, कशाबद्दल बोलतोयस तू? काय माहीत? मलाही ते माहीत नाही. पण ते काय हे तुला माहीत आहे? तो उत्तरला. खुर्चीवर बांधलेल्या माणसाने औंढा गिळला. त्याला चक्कर येत होती. पोटरीला लागलेल्या गोळीमुळे झालेल्या जखमेतून रक्त वाहत होतं. फाडकन थोबाडीत बसली. कुठे आहे ते? तुम्ही लोक काहीतरी प्रयोग करत होते. तू ते चोरून पळालास आणि लपवून दिलेस अशी माहिती मिळाली राव मला. बाकी जास्त माहिती मला पण माहीत नाही. मी चोरी केली नाही. खुर्चीवर बांधलेला माणूस अजूनही ठाम होता. हॅटवाला हसला. मग शेजारी असलेल्या मडक्यातून त्याने मूठ भरली आणि क्षणात तो लालभडक मसाला त्याच्या जखमेवर चोळला. खुर्चीवर बांधलेला माणूस ओरडू लागला, रडू लागला. मग हॅटवाल्याने आणखी एक मूठ भरली आणि मसाला त्याच्या दोन्ही डोळ्यांमध्ये टाकला. त्याची अवस्था वाईट झाली होती. तो तरफडत होता. खुर्चीवर पडला. खुर्ची पडली. डोक्याला मार लागला. हॅटवाला हसला. असे कोणी तरफडत असेल तर त्याला खूप आनंद होत असे. त्याने खुर्ची पूर्ववत केली. खुर्ची पूर्ववत झाली असली तरी खुर्चीवरच्या माणसाची अवस्था अजूनही वाईट होती. तिखट ऑफ दी तिखटेस्ट मसाला आहे हा. वेदना होत असतील ना? मी टॉर्चर करायला नेहमी असे काही ना काही नवीन शोधून आणतो. ते जाऊ दे. सांग रे, ते काय, ते कुठे आहे? माहीत नाही मला. इतका त्रास होत असताना मी का सांगणार नाही? हॅटवाला हसला. असे कोणी खोटे बोलले की त्याला खूप वाईट वाटत असे. त्याने व्ही उचलला. हा व्ही म्हणजे टोकदार असलेले दोन खिळे एकमेकांना व्ही आकारात जोडलेले होते. त्यांचे अंतर कमी जास्त करता येण्याची सोय होती. मग त्याने ते दोन्ही टोक ॲडजस्ट केले आणि मग त्याने त्याच्या टोकांना मसाला लावला आणि त्या माणसाच्या दोन्ही नाकपुड्यात खुपसला. तो ओरडत होता. मग त्याने तो व्ही अजून खोल खुपसला. तसा तो अजून ओरडू लागला. मग नंतर त्याने व्ही काढून घेतला. नाकातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. कर कर, कितीही टॉर्चर कर, त्रास दे, पण मी सांगणार नाही. नाही म्हणजे नाही. हॅटवाला हसला. असे कुणी इतका त्रास देऊनही त्याला अपेक्षित असलेले उत्तर देत नसेल तर मग त्याच्या सहनशक्तीचा अंत होत असे. त्याने पिस्तूल काढली आणि ठो आवाज झाला. कपाळाच्या मध्यभागी होल पडले होते. त्याने गोळी त्या माणसाच्या कपाळावरच झाडली होती आणि समोरचा शांत झाला कायमचा. काही वर्षांनी नुकताच पाऊस पडून गेलेला. बाकावरती बसलेली आणि तो तिच्या शेजारी तिचा हात हातात पकडून बसलेला. किती छान वातावरण आहे ना? मला तर पावसाळा खूप आवडतो. न जाणो का देवानेही उन्हाळा हिवाळा ऋतू काढले असतील. नेहमीच पाऊस का पडत नसेल? हो ना. जर समजा माझे सरकार वगैरे आले ना तर मी इतर ऋतूंवर सरळ बंदी घालेन. स्वतःच्या विनोदावर पोट धरून हसतो, पण तिच्या चेहऱ्यावर साधे स्मित हास्यही उमटत नाही. आजकाल नेहमी तो विनोद करायचा प्रयत्न करतो, पण ती हसतच नाही. एरवी त्याच्या अगदी साधारण वाक्यावरती हसत असे, पण सध्या तिला काय झाले? हा विनोद तर त्याच्या इतर फालतू विनोदांच्या तुलनेने श्रेष्ठच होता. तुला काय झाले? सध्या नीट बोलत नाहीस, माझ्या विनोदावर हसत नाहीस. तू तुझे आधीचे काम परत सुरू केलेस ना? त्याच्या हातातून हात सोडवून घेत ती म्हणाली.
ते तुला मी किती वेळा सांगितले की हे गुंडागिरी करणे बंद करशील तरच मी तुझ्याशी लग्न करेन म्हणून, पण तू काही सुधारायला तयार नाहीस. म्हणजे मी तुला इथे यासाठी बोलावले आहे की यापुढे यानंतर मला कधीही भेटू नकोस. अगं पण एक संधी तर दे. करकचून ब्रेक दाबल्याने हर्षदचे डोळे उघडले. त्याने शेजारी बघितले. गाडी चालवणाऱ्या चिन्मयने दोन्ही हात डोक्याला लावले होते. मग त्याने पुन्हा समोर बघितले. समोर कच्चा रस्ता होता. दोन्ही बाजूला झाडे होती. 1-2 झाडे वगळता बऱ्याच झाडांची पाने गळून गेलेली, पण रस्ता साफ दिसत होता. नेमके काय झाले याचे त्याला आकलन झाले नव्हते. अरे, म्हणून सांगत होतो की गाडी मला चालवू देत म्हणून. मागे बसलेला हेमंत म्हणाला. अरे झाले तरी काय? हर्षद ओरडला. एका कुत्र्याला उडवले या कुत्र्याने. पवन शक्य तितक्या जोरात ओरडला. मरू दे रे. पण अचानक त्याच्या शेजारच्या काचेवर टकटक आवाज झाला. त्याने काच खाली केला. समोर एक अशक्त हाडकुळा दिसणारा व्यक्ती उभा होता. डोक्यावर टक्कल केल्यानंतर साधारण 2 आठवड्यानंतर जसे बारीक केस वाढतात तसे केस दिसत होते. अंगावर पांढऱ्या शुभ्र रंगाचा सदरा दिसत होता. रंग सावळा होता. उतरा गाडीतून. सारे मुकाट्याने उतरले. हर्षदला दिसले मागे काही अंतरावर कुत्र्याचा मृतदेह पडलेला होता. जोरदार धडक बसल्याने तो काळ्या रंगाचा कुत्रा जागीच मरण पावला होता. त्याच्या जखमांमधून रक्त वाहत होते. त्या माणसाने चिन्मयची कॉलर पकडली आणि एक थप्पड मारली. हराम्या, अरे लहान पोराला जसा वाढवतो ना माणूस, तसं या कुत्र्याला लहानाचा मोठा केला होता मी. त्याने चिन्मयला सोडले. दोन्ही हात स्वतःच्या डोळ्यावर ठेवून रडू लागला. हर्षद, चिन्मय, पवन, हेमंत हे सज्जन अर्थातच नव्हते. हर्षदने पैसे घेऊन अनेकांचे खून केले होते. चिन्मयी चोऱ्या करत असे. पवनही ड्रग्ज आणि इतर बऱ्याच बेकायदेशीर कामे करत असे. म्हणायला गेले तर हेमंत त्यांच्या तेवढा बरा होता. त्याचे शहरात अगदी मोक्याच्या जागेवर दुकान होते. पण आपले स्पर्धक हटवायला त्याने हर्षदची मदत घेतली होती. तसेही कॉलेजला असताना मित्र बनले होते. पण कॉलेजमध्ये असताना अभ्यास सोडून इतर जे काही असेल ते सर्व या मंडळीने केले होते. आणि नंतर जेव्हा कॉलेज संपले तेव्हा यांनी असे वेगवेगळे धंदे करायला सुरुवात केली. सर्वांची तिशी उलटली होती. हेमंत वगळता कुणाचेही लग्न झाले नव्हते. मागे हर्षदची एका जागेवर जरा लाईन बसली होती. तिच्या सांगण्यानुसार त्याने जरा चांगले आयुष्य जगायचे ठरवले होते. एका गॅरेजमध्ये नोकरी मिळवली होती. त्याने महिनाभर तिथे काम केले असेल, पण सहकाऱ्यांसोबत खटका उडाला. मग भांडण मिटवायला आलेल्या मालकाच्याच थोबाडीत बसवल्याने त्याला कामावरून काढून टाकण्यात आले. त्याने खूप हातपाय पडले, विनवण्या केल्या, पण त्याने उलट आणखी त्याचा अपमान केला. आणि त्या अपमानाचे प्रत्युत्तर म्हणून त्याने त्याला आणखी तुडवलं. एकूणच तो मालक आता त्याला ह्या जन्मात काय तर पुढच्या जन्मातही नोकरी देण्याची शक्यता पूर्णपणे मावळली. अर्थात ही बातमी ऋतुजापर्यंत पोहोचली आणि मग तिनेही त्याला सोडले. त्याने तिच्याकडून खूप विनवण्या केल्या. सोडून जाऊ नकोस, मी दुसरी नोकरी शोधतो वगैरे वगैरे सांगून तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. जरा रिकामा बसला की त्याला तिचीच आठवण येत असे. झोपला की स्वप्नातही तीच दिसत असे. स्वप्नातही ब्रेकअपच होत असे नेहमी. फक्त स्वप्नात दिसणाऱ्या जागा वेगवेगळ्या असत. सध्या भकास उन्हाळा असताना स्वप्नात कधी हिवाळा तर कधी पावसाळा असे. भूतकाळाच्या विचारचक्रातून बाहेर पडून तो वर्तमानात आला. अहो दादा, पैसे घेऊन टाका, पण आम्हाला जाऊ द्या. चिन्मय अगदी रडकुंडीला आला होता. हा माणूस जर त्याच्या इलाक्यात असताना तर त्याने याची 5-6 हाडे तर नक्की मोडली असती. पण म्हणतात ना की अपनी गली में कुत्ता भी शेर होता. त्यामुळे तो आणि त्याची इतर मित्रमंडळी काहीही करू शकत नव्हती. मग चिन्मयने घाईघाईत खिशात हात घालून जितक्या नोटा हाताला लागतील
तितक्या काढून त्या माणसाच्या दिशेने हात नेला, पण तो माणूस डोळे पुसत त्याच्या हातात असलेल्या पैशांकडे तुच्छतेने बघत मगाशी मरून पडलेल्या कुत्र्याच्या दिशेने निघून गेला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. ते पुन्हा गाडीत बसले. यावेळी हेमंत गाडी चालवू लागला आणि चिन्मय मागे जाऊन बसला. चिन्या, तुझ्या डोक्यात फरक पडलाय का रे? किती वेगाने गाडी पळवत होतास. कुत्रा होता म्हणून ठीक, पण एखाद्या माणसाला किंवा लहान पोराला काही झाले असते मग. हेमंत, चुकले भाऊ, क्षमा करा, निर्लज्जपणे हसत चिन्मय म्हणाला. साला काय माणूस होता. मी असतो ना तर या चिन्याकडून बक्कळ पैसा उकळला असता. मित्रा, या ज्या अशा काही वस्तू अथवा व्यक्ती, प्राणी यांच्याशी आपण भावनिकरित्या जोडले गेलेलो असतो ना, त्याची किंमत पैशात करता येत नाही. हर्षद, घ्या. हा भाऊ तर लईच सिरियस झालाय रे. दुःखातून बाहेर ये भाऊ. किती दिवस असे फुटलेल्या मडक्यासारखे तोंड करून बसशील? चिन्मय म्हणाला. उपमा द्यायला शिक रे गाढवा, फुटलेले मडके म्हणे. खदाखदा हसत हेमंत म्हणाला. ए, तू चुपचाप गाडी चालव रे, नाहीतर कुणाला उडवशील. चिन्मय, आर्या इतका स्लो चालवतो ना यार, की आपल्याला आता मगाशी चक्क बैलगाडीने ओव्हरटेक केले. हे चल काही. मग अरे जरा स्पीड वाढव की भावा. हेमंतने मग गाडीचा स्पीड वाढवला. काही शेते गेली. सायंकाळची वेळ होती, पण रस्त्यावर रहदारी नव्हतीच. खूप शांत रस्ता होता. शेतामध्ये काही माणसे काम करताना दिसली. दोन्ही बाजूला वेगवेगळी पिके दिसत होती. रस्ता कच्चा असला तरी चांगला होता. शेवटी एकदाचे गाव दिसू लागले. अगदी गावाच्या टोकालाच हेमंतला लहानसे हॉटेल दिसले. त्याने गाडी थांबवली. चौघे उतरले. ते हॉटेल साधारणच असले तरी फारच छान दिसत होते. झाडांनी वेढलेले असल्याने गारवा जाणवत होता. जुनाट दिसणारे टेबल खुर्च्या बाहेर मांडलेल्या दिसत होत्या. अर्थात आतही बसायची सोय होतीच. आणि बाहेरच एका खुर्चीवर चहाचा मालक बसला होता, जो कपाळावर आठ्या आणून यांच्याकडेच बघत होता. पोरं हो, स्वतः मराल आणि दुसऱ्याला बी घेऊन मराल. हळू चालवत जा की जरा. चहावाला म्हणाला. सॉरी काका, जरा चुकलेच. मग त्याने चहाची ऑर्डर दिली. तसा तो माणूस आत निघून गेला. सारे बाहेरच एकेका खुर्चीवर बसले. घाईघाईत एक तरुण पोरगा आला. त्याने फडक्याने टेबल साफ केला आणि आत पळून गेला. साल्यांनो, इतक्या उन्हाचा तुम्हाला चहा कसा घ्यावासा वाटतो रे? पवन हाताने स्वतःला हवा घालत म्हणाला. आम्हाला नाही होत गरम बुवा. चिन्मय म्हणाला. अरे याला हिवाळ्यात पण पंखा लागतो. अंटार्क्टिकावर सोडून यायच्या लायकीचा आहे हा. हेमंत पवनला टपली मारत म्हणाला. भाई, मी इतका गरम आहे ना की सगळा अंटार्क्टिका खंडच विरघळून जाईल बघ. पवन म्हणाला. त्यांच्या गप्पा सुरू असतानाच तो माणूस चहा घेऊन आला. काका, हॉटेल एक नंबर आहे बघा. पवन म्हणाला. कायम बघतो ना बेटा मी, इथेच तर काम करतो की. तो माणूस म्हणाला. तिघे खदाखदा हसले. तुमचे नाव काय काका? विश्वास. तुमचे हॉटेल किती स्टार आहे? पवनने विचारले. कसले स्टार आणि कसलं काय बाबा, या गाढवाला ना काही अक्कलच नाही. साले असे काही बोलू नको. उगीच त्यांना राग आला मग. विश्वास लांब निघून गेल्याची खात्री झाल्यावर चिन्मय म्हणाला. सॉरी भाई, पण मी सगळं आपला भाई हसावा म्हणून करतो यार. हर्षचे त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. शेजारी बसलेल्या हेमंतने गदागदा हलवून त्याला भानावर आणले. काय भाऊ, कुठे हरवलास तू? ब्रेकअप झाल्यावर खरंच माणूस इतका बदलतो. पवनला विशेष वाटत होते. हे बघ भावा, झाले गेले आकाशात उडाले. उगीच देवदास होण्यात काय अर्थ आहे? शेजारीच बसलेला हेमंत त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. तेच ना. अरे इतका धिप्पाड गडी तू, तुला असे शोभत नाही. हे बघ भाई, ही जागा मी खास तुझ्यासाठी शोधलीये. रात्री जंगलात जोरजोरात रडून ओरडून भावनांचा निचरा होऊन जाऊ देत. इथून जाताना आम्हाला आमचा पूर्वीचा हर्षा पाहिजे म्हणजे पाहिजे. त्या दिवशी जरा रागावर ताबा ठेवला असताना तर नोकरी गेली नसती आणि तीही गेली नसती. हर्षद डोळ्यांवर हात ठेवत म्हणाला. काय बे हे,
आम्ही विसरून जा म्हणतो आणि तुझे जे आहे तेच. एक काम करू, याला इथेच जंगलात सोडून देऊ. असा माणूस धरतीवर ओझे आहे. निदान जंगलात सोडल्यावर एखाद्या जंगली प्राण्याचे कल्याण तरी होईल. पवन म्हणाला. तू गप रे, हेमंत म्हणाला. मग त्याने मान हलवून दोघांना काहीही न बोलण्याचा इशारा केला. तिघांनी चहा घेतला, पण हर्षद तसाच बसून होता. काही वेळ शांतता होती. अखेर पवन म्हणाला, भाऊ चहा घेणार आहेस की नाही? मग त्याने कप उचलला, एक घोट घेतला, पण चहा थंडगार झाला होता. कसाबसा त्याने तो घशाखाली घातला. हेमंतने पैसे दिले आणि त्यांचा प्रवास पुन्हा सुरू झाला. आता हे गाव गेले की पुढे थोडीफार शेते आहेत आणि मग जंगल आहे. खूप मोठे आणि घनदाट. अनेकदा येऊन गेलोय. कधी रात्रभर थांबलोय तर कधी दिवसभर. रात्रभर? हो. जंगलाच्या जरा बाहेरच तंबू वगैरे लावले होते. जंगलाच्या बाहेर? अरे हट, त्यात काय मजा. आपण अगदी जंगलाच्या आत जाऊन तंबू उभे करू. मग तशीच तर मजा येईल ना भाई लोक. काही हरकत नाही माझी. तसाही मीही इथे मजा करायला चालोय. संरक्षणासाठी काही आहे का? पण भाऊ आपले तर मटण खायचे ठरले होते ना. वरणाचा काय संबंध? प्लॅन चेंज केला का काय? ए तू गप रे. कुठे संरक्षण, कुठे वरण? काही संबंध तरी आहे का? शेजारी बसलेला चिन्मय त्याच्या गालावर चापट मारत म्हणाला. भाई माझा जोक भंगार होता हे मान्य, पण याचा अर्थ काय होतो? याच्या मेंदूला गंज लागला की काय रे? अरे संरक्षण म्हणजे सेल्फ डिफेन्स. अरे इथे मराठी समजत नाही, इंग्रजी काय समजणार आहे? म्हणजे जंगली जनावराने हल्ला बिल्ला केला तर त्याला हकलायला किंवा मारायला काही आहे का आपल्याकडे? असे म्हणत होतो मी. त्याला काय हाड हाड ओरडायचे. वाघ असो किंवा त्याचा बाप पळून जाईल की घाबरून? साल्या, ते काही कुत्र मांजर थोडीच आहे. याच्या बापाने कधी हाड हाड म्हणून वाघ हाकलला होता का? चिन्मय चिडून म्हणाला. मी पिस्तूल आणलीये सोबत. हर्षद पहिल्यांदाच स्वतःहून काहीतरी बोलला होता. वा, याला म्हणतात डोके. ब्रेकअप झाल्याने नाराज असूनही याने इतका विचार केला. भाई लोक, आपल्याला आपली नाही पण तुम्हा लोकांची जाम काळजी आहे. आजकाल इतके कुणासाठी कोण करतो, पण तुम्ही माझा विचार केला. चिन्मयने ब्रेकअप पार्टीची योजना आणली. हेम्याने जागा शोधली. प्रवासात मला हसवण्यासाठी पवन्याने प्रयत्न केला. मी विचार केला, जाऊ दे, खरंच जाऊ दे यार. जे झालं ते झालं. आता फुल मज्जा करायची. एकाएकी झालेला चमत्कार पाहून तिघे सुखावले. साला काय कमाल झाली रे. जंगलाच्या जवळ जवळ जायला लागलो तसा आमचा हर्षूभाई आधीसारखा झाला ना. पवन ओरडलाच. अरे यार, हेमंतने गाडी थांबवली. काय झाले? आता तू पण कुत्रा उडवला की काय? नाही रे, आपली योजना बदलली. जंगलात आतवर जाऊन कुठेतरी तंबू गाडायचे आहेत ना. हो, तिघे एकाच स्वरात म्हणाले. पण जंगलात नेटवर्क नसते. मी आधी जी जागा निवडली होती तिथे होते नेटवर्क. साल्या मग काय झाले? अरे यार, गावातल्या एकाला मटण तयार करायला सांगितले आहे. त्याने अजून सुरुवातही केली नसणार. तंबू गाडल्यावर त्याचा फोन आल्यावर मग मी गावातून आणणार होतो ना. जाऊ देत, मग जंगलात जायची योजना रद्द करू. ठरलेल्या ठिकाणीच उभे करू तंबू. ए तू गप रे. जंगलात जाऊनच राहायचे आज, नाहीतर नाही. पवन आपल्या मुद्द्यावर ठाम होता. एक आयडिया आहे. सर्व मटण वगैरे व्यवस्थित तयार करून मगच जंगलात जाऊ की? तसाही अजून अंधार पडायला अवकाश आहे. भाऊ तू जेव्हा पण बोलतो ना एकदम मुद्द्याचे बोलतो. तसेच करू यार. चलो वापिस. पवन उत्साहाने ओरडला. ठरल्याप्रमाणे ते गावात आले. हेमंतने त्या माणसाला सूचना केल्या. त्यानुसार त्याने घाईघाईत मटण, रस्सा व भाकऱ्या तयार केल्या. सगळे पुन्हा जंगलाच्या दिशेने निघाले. योग्य जागा शोधून हेमंतने गाडी पार्क केली. सगळे गाडीतून उतरले आणि बाहेर उतरल्यावर हर्षचे डोळे विस्फारले. घनदाट झाडी, शहरात कडक भासणारा उन्हाळा. इथे मात्र त्याची तुसभरही तीव्रता जाणवत नव्हती. अगदी त्याच्या शहरातून नव्हे तर स्वतःच्या देशातून एखाद्या दुसऱ्या देशात आल्यासारखे त्याला वाटत होते. पवन सांगत होता ते खरेच होते.
जसजसे जंगलाच्या जवळ आलो तसे हर्षदच्या मानसिक स्थितीमध्ये सुधारणा व्हायला सुरुवात झाली होती. मग गाडीतून सर्वांनी आवश्यक सामान बाहेर काढले. हर्षद मात्र जंगलाकडेच बघत होता, जणू तो हरवला होता. त्या हिरव्या विवराने त्याच्या डोक्यातून जणू स्पंज पाणी शोषून घेतो तसा मनातला निरुपयोगी त्रासदायक भावनांचा कचरा स्वतःमध्ये शोषून घेतला होता. भाई चल ना यार, खांद्यावर हात ठेवत चिन्मय म्हणाला. सगळे चालू लागले. तिघांची बडबड सुरू होती. पवनचे फालतू जोक सुरूच होते. चिन्मय आणि हेमंत कधी त्याला हसून दाद देत तर कधी चिडून त्याला थप्पड मारत. भाई लोक, ते पहा स्वच्छ पाणी, आंघोळ करायची का? चिन्मय ओरडला. चल रे, तूच कर आंघोळ. हर्षदने तिकडे बघितले. चारही बाजूंनी झाडांनी घेरलेला तो एक लहानसा तलाव होता. पाणी काहीसे हिरवट दिसत होते. बहुधा पाण्यात वाढलेल्या शेवाळामुळे किंवा झाडांच्या सावल्यांमुळे पाण्याच्या स्थिर पृष्ठभागावर क्वचितच एखादी लहर उठत होती. जणू काही संपूर्ण तलाव एखाद्या गूढ शांततेत अडकल्यासारखा वाटत होता. काठात काही सुकलेली झाडे वाकून तलावात डोकावत होती, तर काही झाडांची मुळे आत गेलेली होती. जणू काही त्यांना त्या थंडसर शांत पाण्याने मिठी मारलेली होती. काठावर दगडांच्या फटीतून काही पानगळीचे पान हळूहळू पाण्यात उतरून तरंगत होती. त्या तलावाच्या पाण्यातून येणारा वास काहीसा ओलसर आणि जुनाट होता. जणू काही माती, गळून पडलेली पानं आणि शेवाळ यांनी एकत्रितपणे निसर्गाचा एखादा गूढ सुवास तयार केला होता. त्या गंधात ओलसर गवताचा स्पर्श होता. पाणथळ जागेचा एक विशिष्ट किंचित कुचकटसा वास होता, पण तो वास असह्य नव्हता. त्याला निसर्गाचा स्पर्श असल्याने तो फारच सुसह्य हवासा वाटत होता. हातातले सामान खाली ठेवून देत तिघे तलावाच्या दिशेने धावले. तेव्हा हर्षद भानावर आला. मगाशी आंघोळ करायची नाही असे म्हणणारा पवन एकाएकी कसा तयार झाला हे त्याच्यासाठी गूढच होते. कारण तलाव निरखून बघण्यात तो इतका हरवला होता की मध्यंतरीचा त्यांचा संवाद त्याने ऐकलाच नव्हता. तिघे तलावाच्या पाण्यात उतरले नव्हते. काठावरच उभे राहून थंडगार पाण्याने हातपाय स्वच्छ धुवत होते. काय भाई, म्हणे मी सगळे विसरणार असेनी तसे म्हणत होतास. काय झाले यार, ये की. हेमंत ओरडला. हर्षद तिकडे जाऊ लागला. आता त्याच्या लक्षात आले की त्याच्या हातात कुठलेही सामान नव्हते. सगळे सामान तिघांनीच उचलले होते. याची जाणीव झाल्यावर त्याला कसे तरीच वाटले. तलावाच्या काठावर उभा राहून इतरांप्रमाणे त्यानेही हातपाय स्वच्छ धुतले. तसा जोरात आवाज झाला आणि हर्षद पाण्याने भिजला. पवनने चिन्मयला पाण्यात ढकलले होते. साला हरामी. पाण्यात कसा बसा स्वतःला सावरताना चिन्मय शिव्यांची लाखोली वाहत होता आणि पवन फिदी हसत होता. चिन्मय पाण्यातून बाहेर आला. अर्थात हेमंत व हर्षदने त्याला आधार देऊन बाहेर काढले. त्याच्या अंगावरचे कपडे हिरवेगार झाले होते. अजूनही त्याच्या तोंडातून शिव्या बाहेर पडतच होत्या आणि पवन एका झाडाच्या खोडाला पाठ टेकून पोटावर हात ठेवून जोरजोरात हसत होता. अचानक हेमंत आणि हर्षदने त्याचे हातपाय पकडले आणि त्याला तलावात फेकले. पवनची अवस्था वाईट झाली होती. एकतर तो अगदीच बेसावध होता. चिन्मयला धक्का दिल्यावर त्याला सावरायला वेळ मिळाला होता, मात्र पवनला तितका वेळ मिळाला नाही. पाण्यात पडल्यावर त्या थंडगार पाण्याने अंगावर काटा आला. तो गटांगळ्या खाऊ लागला. नाकातोंडात पाणी गेले आणि त्याला ब्रह्मांड आठवले. तरीही कसा बसा स्वतःला सावरल्यावर पोहत पोहत तो काठावर आला. यावेळी त्याच्या तोंडात शिव्या होत्या. अरे, तलावातले पाणी चक्क उकळते राव, चिन्मय म्हणाला आणि सगळे हसू लागले. त्यांच्याकडे पवन खाऊकी गिळू नजरेने बघत होता. चला आता, टाइमपास पुरे. जंगलात तंबू उभे करण्यासाठी योग्य जागा शोधायची आहे, हेमंत म्हणाला आणि झाले गेले विसरून त्यांनी पुढे वाटचाल सुरू केली. पायपीट करण्यात किती वेळ गेला हे कुणाच्याही लक्षात आले नाही.
एव्हाना त्यांच्या संवादात हर्षदही सामील झाला होता आणि अशीच पायपीट करताना त्यांना तंबू उभे करण्यासाठी एक योग्य जागा दिसली. तिथे उंचच उंच झाडांचं छत्र होतं. जणू काही निसर्गानेच हा कोपरा गुप्त जागेसारखा तयार करून ठेवला होता. जमिनीवर गच्च गवत आणि कोरड्या पानांचा गालिचा पसरलेला होता, पण तो फार न सरकणारा, मऊसर आणि तंबूसाठी योग्य वाटत होता. त्या जागेभोवती खूप मोठी मोठी झाडे होती, त्यामुळे वाऱ्याचा जोर फार जाणवत नव्हता आणि तंबू उभा राहिल्यावर तो सहज उडणारही नव्हता. मग त्यांनी वेगाने कृती करत तंबू उभारले. एका तंबूत हेमंत आणि चिन्मय व दुसऱ्या तंबूत हर्षद आणि पवन झोपणार होते. पवनने हर्षदला काही काम करू दिले नाही, त्यामुळे एखाद्या प्रेक्षकासारखा त्यांना काम करताना तो बघत होता. हळूहळू अंधार पडला. अर्थात अंधाराची तीव्रता वाढली, कारण दिवसाही इथे अंधार होताच. रातकिड्यांचे आणि काही अनोळखी प्राण्यांचे, किड्यांचे आवाज येऊ लागले, पण याकडे कुणाचेही लक्ष नव्हते, कारण चौघांनी दारूचे पेग घशाखाली घालायला सुरुवात केली होती. एक शेकोटी जळत होती आणि हेमंतने अगोदरच एका लहानशा इन्व्हर्टरचा बंदोबस्त केला होता, त्यामुळे शेकोटीच्या प्रकाशाबरोबरच तो प्रकाशही त्यांच्या सोबतीला होता. मित्रांनो, हे जंगल खूप विशेष जंगल आहे बरं का. का भाऊ, काय विशेष इथे? इथे खजिना दडवलेला आहे का? नाही रे चिन्या, इथे म्हणे वैज्ञानिक लोकांना नवनवीन झाडांच्या प्रजाती इतकेच काय तर नवनवीन प्राण्यांच्या प्रजाती देखील सापडल्या आहेत. अरे साल्या, आपण काही सायंटिस्ट आहोत काय? आपल्या कामाचे काही आहे का इथे? नाही ना. मग सोड विषय. मग समजा इथे असा झरा आहे की त्यातून चक्क दारू वाहते, मग ती आपल्या कामाची गोष्ट? फिदी फिदी हसत चिन्मय म्हणाला. हे बघ भाई, शांत बसलेल्या हर्षदच्या खांद्यावर हात ठेवत पवन म्हणाला. असं शांत बसायचे नाही. मी बघ. अरे मला माझा बाप. कोण? माझा बाप. त्याने लात मारून घरातून हाकलला, तरी मला लाज नाही. म्हणे माझी जायदाद भिकाऱ्याला देईन, पण तुला काही देत नाही. किती नाराज व्हायला पाहिजे, पण नाही. आणि तू ती पोरगी सोडून गेली म्हणून नाराज झालास. बोलणे कमी केलेस. भाई, आपल्याला म्हणजे प्रत्येकाला असा प्यार करणारा कोणीतरी हवा असतो रे. तू काय सारखा उदाहरणे देतो, गाढव साला. मग हर्षदची बडबड सुरू झाली आणि तिघे शांतपणे ऐकू लागले. ही सूचना आधीच हेमंतने केली होतीच की जेव्हा हर्षद बोलू लागेल तेव्हा कुणीही मध्ये बोलून त्याला अडवायचे नाही. निचरा होऊ द्यायचा त्याच्या भावनांचा. अगदी पूर्णपणे नशा डोक्यात गेलेली असूनही त्यांनी हेमंतने केलेली सूचना लक्षात ठेवली हे विशेष.